नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटर. नीटचा निकाल लवकरच लागणार आहे. नीट निकालानंतर जी काही मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण मेडिकल काउन्सिलिंग म्हणतो, ती स्टेट आणि सेंट्रल लेवलला चालत असते. तर मेडिकल काउन्सिलिंगसाठी जी काही महत्त्वाची कागदपत्र लागणार आहेत, ह्या महत्त्वाची कागदपत्र काय असणार आहेत, ह्या सर्व कागदपत्रांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करावा, जेणेकरून मेडिकल ॲडमिशनमध्ये कुठल्याही महत्त्वाचं कागदपत्र त्यांचा विसरणार नाही आणि कोणी आपल्या प्रवेशापासून चुकणार नाही. तर वेळ न घालवता सुरुवात करूया. मेडिकल ॲडमिशनसाठी यावर्षी काय कागदपत्र महत्त्वाचे लागणार आहेत त्यासाठी. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की सर्व विद्यार्थ्यांकडे काय असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण विशेष कॅटेगरीनुसार पाहणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक बघायचा आहे, जेणेकरून कुठलंही महत्त्वाचं तुम्हाला अपडेट मिस होणार नाही. हा व्हिडिओ आपण दरवर्षीच्या मुलांसाठी बनवतोय. म्हणजे हा जर तुम्ही 25 मध्ये असाल तर 25, 26, 27, 28 पुढे कुठल्याही वर्षी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही फक्त यातल्या इयर्स बदलून घ्यायचे आहेत. इयर्स तुम्ही पुढचे कन्सिडर करायचे आहेत आणि याच प्रकारे तुम्हाला तुमची डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत. ओके, थोडंसं व्यवस्थित दिसण्यासाठी मी थोडंसं झूम करायचा प्रयत्न करतो. थोडंसं यस. आता हे ऑल स्टुडंट्स, आता इथे आपण बघूया एक 14 डॉक्युमेंट जे ऑल स्टुडंट सर्व विद्यार्थ्यांसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण थोडेसे व्यवस्थित बघूयात. ओके, सगळ्यात पहिल्यांदा हे 2025 चालू आहे, तेव्हा आपण नीट 2025चं कन्फर्मेशन पेज सोबत त्याचं ॲडमिट कार्ड सोबत त्याचा नीटचा निकाल, 3 डॉक्युमेंट तुमचे असणं गरजेचे आहे. नीटचा फॉर्म भरलेली पावती सोबतच नीटचं ॲडमिट कार्ड आणि सोबतच तुमचा नीटचा निकाल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडे पूर्ण काउन्सिलिंगमध्ये आपल्याला नोंदणी करायची असते ती मोबाईल आणि ईमेल आय डीवरती. तुमच्याकडे स्वतंत्र मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असणं गरजेचं आहे. आय होप सर्व विद्यार्थी त्याच्याकडे स्वतंत्र मोबाईल नंबर ईमेल आय डी असतोच आपल्याकडे. नंतर 10वीची सनद, आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ, आपले पात्रतेसाठी आपलं वय बघण्यासाठी आपल्या 10वीची डेट ऑफ बर्थ असलेली सनद किंवा सीबीएसईची मार्कशीट तुम्ही इथे घेऊ शकतात. ती तुम्हाला तिसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. सोबतच 12वीची मार्कशीट, तुमचा जो काही बोर्ड असेल त्या बोर्डाची मार्कशीट. त्यानंतर 12वीची TC, काउन्सिलिंगला लागत नाही पण तरी पण तुम्ही 12वीची TC आता 12वीचा निकाल लागल्यानंतर काढावी, त्याला आपण LC किंवा TC म्हणतो. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी आणि डोमासाईल. हे सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल नावाने एकत्रही मिळतं, किंवा एज अँड नॅशनॅलिटी, एज अँड डोमासाईल असे दोन वेगळे मिळतात, ते तुम्ही काढू शकता. सोबतच जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी असेल तर तुम्ही 1 एप्रिल त्या वर्षीच्या 1 एप्रिल, यावर्षी 2025 आहे तर 1 एप्रिल 2025 नंतर इश्यू केलेलं इन्कम सर्टिफिकेट 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तरच काढावं, एल्स ते गरजेचं नाही. उत्पन्न 10-12 लाख असेल किंवा जास्त असेल तर काढणं गरजेचं नाही आहे. सध्या हा व्हिडिओ 25 मध्ये बनवतोय. 25 मध्ये उत्पन्नाची अट 8 लाखाची आहे. भविष्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल उत्पन्नाची अट वाढली असेल तर तुम्ही उत्पन्न वाढलेलं काढू शकता, पण सध्या तरी यावर्षी ही अट तेवढीच असणार आहे. तेव्हा इन्कम सर्टिफिकेट 8 लाखाच्या खाली असेल तुम्ही काढू शकतात. रिपीटर विद्यार्थी गॅप सर्टिफिकेट 100 रुपयाच्या बॉन्डवरती तुम्ही आणू शकतात. सोबतच नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट काउन्सिलिंगसाठी नाही लागत पण ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगसाठी लागतं, तर बँक अकाउंट विद्यार्थ्यांचं नॅशनलाइज बँकेमध्ये असणं गरजेचं आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट MBBS डॉक्टरकडनं स्टेट काउन्सिलिंगसाठी फिटनेस सर्टिफिकेट असतं. फॉर्मॅट त्याचा दरवर्षी जाहीर करण्यात येतो किंवा इन्फॉर्मेशन ब्राउझरमध्ये असतो, त्यानुसार ते बनवायचे. सोबतच विद्यार्थ्यांचं आधार कार्ड, जे विद्यार्थी स्टेट बदलणार आहेत किंवा विद्यापीठ बदलणार आहेत, मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्ही काढणं गरजेचं आहे. सोबतच कॅरेक्टर सर्टिफिकेट, तुमचं जे काही 12वीचं किंवा जे लास्ट अटेंड केलेलं कॉलेज आहे तिथनं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. आता हे ॲडमिशनसाठी काही यातले सगळे डॉक्युमेंट काउन्सिलिंगसाठी लागत नाहीत, काही डॉक्युमेंट काउन्सिलिंगसाठी, काही डॉक्युमेंट ॲडमिशनसाठी. पण एकदा जर तुम्ही सगळे काढले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, त्यामुळे सगळे डॉक्युमेंट तुम्ही काढावे. सोबतच जर तुम्ही मायनॉरिटीला बिलॉंग करत असाल तर मायनॉरिटीचे डॉक्युमेंट्स, रिलिजियस मायनॉरिटी ॲफिडेविट ऑन 100 रुपये बॉन्ड ऑन नॉन ज्युडिशियल बॉन्ड, म्हणजे 100 रुपयाच्या बॉन्डवरती तुम्ही तुमचं मायनॉरिटीचं डिक्लेरेशन, जर तुम्ही लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस मायनॉरिटीला बिलॉंग करत असाल तर तुम्हाला एवढे सगळे डॉक्युमेंट्स असणं काढणं गरजेचं आहे. कॉमन डॉक्युमेंट सगळे झालेले आहेत. ओके, आपण आता स्पेशल कॅटेगरीमधले डॉक्युमेंट्स बघूया. स्पेशल कॅटेगरी फार जास्त नसतायत पण त्यामध्ये दोन महत्त्वाच्या म्हणजे EWS आणि रिझर्व्ह कॅटेगरीज. ओके, ते आपण बघूया. जर तुम्ही EWS मध्ये बिलॉंग करत असाल तर हे 25 चालू आहे, 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असलेलं EWS तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्टेटमध्ये ॲडमिशन घेत आहे तर, सेंट्रलमध्ये घेत असाल तर सेम 31 मार्च 2026 पर्यंत असं व्हॅलिड असलेलं EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, 1 एप्रिल 2025, जर हे 25 मध्ये व्हिडिओ बघत असाल तर 1 एप्रिल 2025 नंतर काढलेलं पाहिजे. जर तुम्ही 26 मध्ये बघताय 1 एप्रिल 2026 नंतर काढलेलं सर्टिफिकेट पाहिजे, जे पुढच्या वर्षीपर्यंत व्हॅलिड असतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोसेसमध्ये जायचं असेल तर तुम्ही सेंट्रलचं EWS काढू शकता.
त्यानंतर जे काही विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीला बिलॉंग करतात, ज्यामध्ये VJ, NT1, NT2, SC, BC, SBC, SC, ST सगळे मुलं येतात, त्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, त्याशिवाय कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुम्हाला कास्टचा क्लेम मिळत नाही ते. तिसरं म्हणजे नॉन क्रिमिलियर, SC आणि ST वगळून फक्त बाकी सगळ्यांकडे नॉन क्रिमिलियर, इन्क्लुडिंग SC, BC, जे मराठा कास्ट नवीन आलेली आहे त्यांना देखील नॉन क्रिमिलियर काढणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही केंद्र शासनाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणार असाल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोसेसमध्ये, एम्स, जिपमर, AFMC, सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही ॲडमिशन बघत असाल, तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे, जे चालू वर्षात इश्यू करावं लागतं. SC STचं सेंट्रलचं सर्टिफिकेट कधी पण काढलेलं चालतं, किती पण वर्ष जुनं असलं तरी चालतं. पण OBC कॅटेगरीज असेल तुमची किंवा EWS असेल तर सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्ही 1 एप्रिल 2025 म्हणजे चालू वर्षाच्या 1 एप्रिल नंतर काढलेलं ते पाहिजे, जर तुम्हाला सेंट्रल काउन्सिलमध्ये भाग घ्यायचा असेल तर. पुढच्या कॅटेगरीज फार जास्त महत्त्वाच्या नाही, त्या कॅटेगरीमध्ये फार कमी लोक बिलॉंग करतात, म्हणून क्विकली आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. जर डिफेन्समध्ये आपण बिलॉंग करत असो, डिफेन्स, तर डिफेन्स 1चं सर्टिफिकेट प्लस पॅरेंटल डोमासाईल, डिफेन्स 2चं सर्टिफिकेट प्लस पॅरेंटल डोमासाईल, डिफेन्स 3चं सर्टिफिकेट प्लस पालकांचं ट्रान्सफर सर्टिफिकेट. ओके. त्यानंतर MKB ग्रस्त आपण असाल, तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर ग्रस्त तुम्ही असाल तर डिस्प्यूट एरिया सर्टिफिकेट, मदर टंग सर्टिफिकेट म्हणजे TC, आणि एनी प्रूफ, कुठलेही प्रूफ ज्याच्यामध्ये तुमची 10वी आणि 12वी त्या MKB एरियातनं झालेली आहे असं दाखवणारं प्रूफ. हिली एरिया, हिली एक अजून एक महत्त्वाचं रिझर्वेशन आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 5% जागा ज्या आहेत त्या हिली रिझर्वेशनला ठेवलेल्या असतात. त्यामध्ये तुम्हाला पॅरेंट डोमासाईल, हिली एरिया आणि तुमची 10वी आणि किंवा 12वी हिलीमधनं झालेली आहे असे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबतच PWD आणि ऑर्फन, PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी तुम्ही असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला याचं व्हेरिफिकेशन निकालानंतर मुंबई किंवा त्यांनी असाईन केलेल्या 14 सेंटरपैकी कुठल्या ना कुठल्या सेंटरला जाऊन करायचं असतं. ऑर्फन असेल तर महिला आणि बालकल्याण विभागाकडून मिळवलेलं ऑर्फन प्रमाणपत्र म्हणजे अनाथ प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर डॉक्युमेंट्स आपण बाकीचे क्विकली बघितले. मेन डॉक्युमेंटचे जे ऑल कॅन्डिडेट्स EWS आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जे मेन डॉक्युमेंट्स आहेत, आय थिंक हे डॉक्युमेंट्स तुम्ही सर्वांनी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. अदर स्टेटला जायचं असेल तर अदर स्टेटसाठी अजून काही वेगळे डॉक्युमेंट्स असतात, ते डॉक्युमेंट्स तुम्ही त्या राज्याच्या काउन्सिलिंगच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. पण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला मेडिकल करायचं असेल तर त्यासाठी एवढे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आय होप ही माहिती तुम्हाला समजली असेल आणि हा व्हिडिओ आता सर्व विद्यार्थ्यांनी पालक जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांपर्यंत शेअर करतील, जेणेकरून हे डॉक्युमेंट्स आणि ही माहितीमुळे त्यांचं कोणाचंही म्हणजे हे डॉक्युमेंट्स नसल्यामुळं हा व्हिडिओ जर नाही गेला, एखादा डॉक्युमेंट कोणाला माहीत नसेल, एखाद्याचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. तेव्हा ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांपर्यंत शेअर करावी, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही. आणि मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.